नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अनुवांशिक टकलेपणा, रूट ग्रोथ थेरपी या विषयावर, आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सतीश वैष्णव. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. केशविकार तज्ज्ञ डॉक्टर सतीश हे MD झालेले आहेत. कॅलिफोर्नियातल्या इंटरनॅशनल मेडिकल सोसायटीचे ते मेंबर आहेत. त्यांना केशरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. आजवर त्यांनी 50,000हून अधिक एंडोजेनिक ॲलोपेशिया अर्थात अनुवांशिक टकलेपणा आणि केसांच्या इतर समस्यांवर उपचार केलेले आहेत. डॉक्टर सतीश यांच्या हेअरडॉक हेअर क्लिनिकमध्ये 1985 पासून उपचार केले जात आहेत. हेअरडॉक हे ISO 9001-2008 प्रमाणित हेअर क्लिनिक आहे. अत्यंत विश्वसनीय संस्थांमध्ये हेअरडॉक क्लिनिकचं नाव घेतलं जातं. हेअरडॉक क्लिनिकमध्ये रुग्णाचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला जातो. इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचारही केले जातात. तर आजवर आपण ऐकले की अनुवांशिक टकलेपणा ट्रीटेबल नाही, पण अशाच एका ट्रीटमेंटबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि टकलेपणावर वरदान ठरणारी ट्रीटमेंट म्हणजे रूट ग्रोथ ट्रीटमेंट. त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. तुम्हाला सुद्धा या विषयावर काही समस्या असतील किंवा प्रश्न असेल तर आम्हाला कॉल करा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. तर आजचा विषय आहे अनुवांशिक टकलेपणा, रूट ग्रोथ थेरपी, आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करता डॉक्टर सतीश वैष्णव. आपण त्यांचं स्वागत करून चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, खूप खूप स्वागत आपलं झी24 तासच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात आधी आम्हाला सांगा, रूट ग्रोथ ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय असतं? रूट ग्रोथ ट्रीटमेंट हे एक आधुनिक ट्रीटमेंट आहे. एक 28 वर्षाच्या रिसर्च नंतर ही डेव्हलप झालेली एक ट्रीटमेंट आहे, जे पर्सियाना अमेरिकना नावाच्या फ्रूट्सच्या स्टेम सेल पासून तयार झालेली ट्रीटमेंट आहे. आणि ही इतर कुठल्याही ट्रीटमेंटपेक्षा जास्त इफेक्टिव्ह याच्यासाठी आहे की याचं जे इफेक्ट आहे हे ब्लड स्ट्रीमच्या माध्यमातून हेअर फॉलिकलला डायरेक्टली नरिशमेंट येणार नाही, त्याच्यापेक्षाही जास्त फास्ट या रूट ग्रोथ ट्रीटमेंटनी रिझल्ट दिसून येतात. अगदी कमी कालावधीमध्ये, म्हणजे काही आठवड्यामध्येच नैसर्गिक केस उगवताना दिसतात. या रूट ग्रोथ ट्रीटमेंटचा पहिला फायदा असा आहे की रूट्स स्ट्रॉंग, नरिशमेंट मिळाल्यामुळे रूट स्ट्रॉंग होतात, ज्यामुळे पहिले हेअरफॉल थांबते. आणि त्यानंतर रिसेंटली जिथं हेअरफॉल झालेलं आहे तिथं नवीन केस उगवायला लागतात, नॅचरल हेअर ग्रोथ दिसून येते. आतापर्यंत जे काही ट्रीटमेंट उपलब्ध होते त्याच्यामध्ये फक्त केस गळती थांबवण्याचे ट्रीटमेंट होते, पण हे जे ब्लड स्ट्रीमद्वारे जे नरिशमेंट रूट्सला दिल्यामुळे नवीन केस उगवण्याची जी प्रक्रिया सुरू होते, हे एक नवीन संशोधन आहे जे सेफ आणि विदाऊट एनी साईड इफेक्ट आहे. आणि हे कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे. जे आजकाल हेअर ट्रान्सप्लांट किंवा केशरोपण बद्दल विचारलं जातं त्याच्या तुलनेत हे खूपच सेफ आहे, कारण याच्यात कुठलंच इंजेक्शन दिलं जात नाही किंवा कुठलंही ऑपरेशन केलं जात नाही. हे रेग्युलर ट्रीटमेंट आणि लेझर ट्रीटमेंट आणि सगळ्या ट्रीटमेंटचे कॉम्बिनेशनद्वारे दिलं जातं. आणि हे आजकाल खूपच लोकप्रिय झालेलं ट्रीटमेंट आहे रूट ग्रोथ ट्रीटमेंट. डॉक्टर, दुसरा एक मुद्दा म्हणजे मेल पॅटर्न बाल्डनेस. हे आजकाल ऐकायला मिळतं, पण नेमकं याचा अर्थ काय काय असतं हे? मेल पॅटर्न बाल्डनेस म्हणजे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एम शेप बाल्डनेस. एम शेप बाल्डनेस म्हणजे फोरहेड पासून, याचं कपाळापासून याची प्रक्रिया सुरू होते. हे लहानपणी सगळ्या मुलामुलींचं कपाळ छोटं असतं, पण जेव्हा हॉर्मोन्स चेंज व्हायला लागतात तेव्हा फोरहेड मोठं व्हायला लागतं आणि या मोमेंटला हे प्रॉब्लेम सुरू होण्याची शक्यता असते, ज्याच्यामध्ये कपाळ मोठं होत जातं. याला मेल पॅटर्न बाल्डनेस म्हणतात. याला वेळीच जर ट्रीटमेंट नाही केलं तर हे जे एंड्रोजेनिक ॲलोपेशियामध्ये सुद्धा कन्वर्ट होतं, किंवा याला प्रोग्रेसिव्ह बाल्डनेस म्हणतात. आणि त्याला सुद्धा जर ट्रीटमेंट नाही केलं तर ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिसमध्ये सुद्धा याचा कन्वर्ट होतो. तर हे मेल पॅटर्न बाल्डनेस इज मोर ऑर लेस रिलेटेड टू हॉर्मोन्स. सर, या संदर्भातली तुमच्याच क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेतलेल्या एका रुग्णाची प्रतिक्रिया आहे, आपण ती पाहूयात. मी साधारणतः 5 महिन्यापूर्वी ट्रीटमेंट स्टार्ट केलेली. तर तुम्ही बघू शकता की माझा हा 5 महिन्यापूर्वीचा फोटो आहे आणि आता तुम्हाला फरक जाणवेल. तर केसांचं माझी जी समस्या होती गळणी वगैरे आणि डॅन्ड्रफ, तर ती बऱ्यापैकी म्हणजे रिकवर झालेली आहे. तर ही जी ट्रीटमेंट आहे हेअरडॉकची खूप चांगली आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन. माझ्या घरातले 2-3 असे उदाहरणं आहेत की ज्यांनाही बराच फरक पडला आहे. त्यांचं बघूनच मी इकडे आलो आणि ही ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर फरक तर तुम्ही बघू शकता आणि एकदम ओके आता आणि कॉन्फिडन्स वगैरे आहे.
डॉक्टर, या रुग्णाची प्रतिक्रिया तर ऐकली आहे. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा होता की साधारणपणे कुठल्या वयामध्ये टक्कल दिसायला लागतं प्रत्येक व्यक्तीला? साधारणपणे आजकाल 16 ते 18व्या वर्षापासून सुद्धा टक्कल दिसायला लागलेला आहे. कारण या वयामध्येच हॉर्मोन्स चेंज होणं सुरू होतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या वयामध्ये आजकाल मुलांना खूप स्ट्रेस फेस करावं लागतंय. स्टडीजचा स्ट्रेस किंवा डायटरी हॅबिट्स पण चेंज झालेले आहे पहिल्यापेक्षा. आणि बऱ्याच मुलांना थोडं व्यायाम करायला सुद्धा वेळ नसतो. त्याचाही परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि आजकाल मुलांची हॅबिट अशी झालेली, रात्री उशिरा झोपायचं, सकाळी उशिरा उठायचं, हे सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय. त्यामुळं खूप कमी वयात आपल्याला पुन्हा मुंबईमध्ये तर जास्त करून असे रुग्ण जास्त बघायला मिळतात की ज्यांना बाल्डनेस कमी वयात सुरू झालेलं आहे. आणि हे पहिल्या पेशंटचं जे आता प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून आम्हाला खूपच आनंद होतो की एक जे सेफ ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामुळे त्यांना कुठलाही साईड इफेक्ट झालेला नाही. कॉस्ट इफेक्टिव्ह असल्यामुळं हे माउथ पब्लिसिटी या ट्रीटमेंटची जास्त होते. आमच्याकडे येणारे रुग्ण जास्त असंच सांगतात की ते त्यांना पाहिलं आम्ही, त्याला खूप फरक दिसला म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. तर ही एक समाधानाची बाब आहे. तुम्ही आता तरुण मुलामुलींचा विषय चर्चेला आणलात की त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात टक्कल दिसतं. तर तरुण मुलामुलींमध्ये केसांच्या नेमक्या आणखी काय समस्या दिसतात ते एक सांगा. आणि दुसरा मुद्दा, या समस्या जर सोडवायच्या असतील तर काय करता येऊ शकतं? एकदम खूपच चांगला प्रश्न आहे मॅडम हा. की तरुण मुलींमध्ये जसं मी आता बोललो की लाईफस्टाईलच वेगळी झालेली आहे. स्ट्रेसमुळे स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीये. क्लासेस झाले का, कॉलेज झाला का, पुन्हा क्लासेस, या सगळ्या याच्यामुळं त्यांच्या शरीरावर जो वाईट परिणाम असा होतोय की त्यांची इम्युनिटी कमी होत चाललेली आहे, शरीर प्रतिकारशक्ती कमी होत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचे छोटे छोटे आजार सुद्धा त्यांना इफेक्ट करतात. तर पहिला जनरल प्रॉब्लेम जो दिसून येतो की हेअर लाईफलेस होतात, रुक्ष केस दिसतात, ड्राय हेअर, स्प्लिट एंड्स म्हणजे दुई तोंडाचे केस जे की झिंक डेफिशियन्सीमुळे दिसून येतात, किंवा हेअर फॉलिंग. आणि हे हेअर फॉलिंग याला ट्रीटमेंट नाही झालं तर मग बाल्डनेस दिसून येतं. हे जनरल दिसून येणारे समस्या आहेत. पण याची सुरुवात डॅन्ड्रफ पासून होते. डॅन्ड्रफ जर आपण दुर्लक्ष केलं तर हे बरेच सगळ्या दुसऱ्या समस्यांना निर्माण करते. तर वेळीच उपचार घेणं खूप गरजेचं आहे. अशाच तुमच्या क्लिनिकमध्ये एका तरुण व्यक्तीनं ट्रीटमेंट घेतली होती. आपण त्याची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊयात. हा फोटो माझा आहे. अगोदर खूप म्हणजे टक्कल पडलं होतं. एक 6 महिन्यापासून उपचार चालू केल्यापासून कोंडा कमी झाला, केस गळती थांबली आणि केसांची वाढही व्यवस्थित झाली. किती महिन्यापासून घेताय तुम्ही हेअर डॉक्टरने ट्रीटमेंट? एक 6 महिने होत आले. बराच फरक दिसतोय आपल्याला. म्हणजे अगोदरचे काढलेला फोटो आहे तुमच्या हातात, त्यामध्ये बरंच टक्कल पण दिसतंय. पण आता पूर्ण स्कार तुमचं भरलेलं आहे. ठीक आहे. मग अगोदर कसं वाटायचं तुम्हाला? प्रॉब्लेम होता तेव्हा? प्रॉब्लेम होता तेव्हा सारख्या आरशात बघून म्हणजे अवघड वाटायचं ते बघून. आता कसं वाटतं मग? आता व्यवस्थित वाटतं. चांगलं वाटतं का? हो. अच्छा. तुमचं एज किती आहे? 40. आपण पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाऊयात. डॉक्टर, खूपदा असं बोललं जातं किंवा असा एक समज आहे की पुरुषांमध्ये केस गळती सुरू झाली आणि टक्कल केले तर नवीन केस उगवतात. किती खरं आहे हे? हे एकदम चुकीची धारणा आहे. कारण केसांची वाढ होणे किंवा न होणे हे अंतर्गत प्रॉब्लेम आहे. केस शरीराचाच भाग आहे. शरीरामध्ये काही गोष्टींची कमतरता निर्माण झाली की केसांचे प्रॉब्लेम सुरू होतात. नुसतं शेविंग केल्यामुळे शरीरातली कमतरता भरून निघू शकत नाही. त्यासाठी इंटरनल आणि एक्सटर्नल ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं असतं. तर त्यामुळं नुसतं केसांचे शेविंग केल्यामुळं किंवा केस काढल्यामुळं केस गळती थांबते किंवा नवीन केस उगवतात असं काहीच नाही. हा एक गैरसमज आहे. थोडक्यात सगळ्यांचं असं म्हणणं असतं पण की टक्कल केल्यानंतर नवीन केस उगवतात. आज हे लक्षात आलेलं आहे की ही धारणा खोटी आहे. साधारण 50 नंतर केसांची वाढ थांबते का? काय त्याबाबत सांगाल? 50 नंतर किंवा कोणत्याही वयामध्ये केसांची वाढ थांबत नाहीये.
केसांची वाढ थांबण्याची इतर अनेक कारण आहेत. वय नुसतं एक कारण नाहीये. आता आपण साधारण 1-1.5 वर्षापासून वेगवेगळ्या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या वयाच्या रुग्णांना फरक झालेलं आपण पेशंटचे अभिप्राय बघितलेले आहे. काही 60 वर्षाचे, काही 70 वर्षाचे पेशंटचे अभिप्राय आपण बघितलेले आहे आपल्या हितगुजच्या माध्यमातून हेअरडॉकमध्ये ट्रीट झालेले. तर आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत रिग्रोथ प्रोसेस चालू असते, कारण प्रत्येक याच्यामध्ये सेल्स रिजनरेट होत असतात. पण केस वय एक अनेक कारणापैकी एक कारण आहे की ज्याच्यामुळे केसांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, पण ते सुद्धा ट्रीटेबल आहे ॲट एनी एज. थोडक्यात केस कुठल्याही वयामध्ये उगवतात. तुमच्या अशाच एका रुग्णाची आपण प्रतिक्रिया ऐकूयात. माझं वय 60 वर्ष आहे. हा माझा फोटो. माझे एप्रिलपासून 2 ते 3 महिन्यात खूपच केस गळाले. त्यानंतर मी हेअर क्लिनिकची ट्रीटमेंट घेतली. मला खूपच फायदा झालेला आहे. केस गळणं एकदम थांबलंय आणि नवीन केस पण चांगले निघाले. खूप चांगला फरक पडलेला आहे. मग कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. खूप छान वाटतं. एक कॉन्फिडन्स येतो बाहेर जाताना आपल्याला केस चांगले असले तर. त्यामुळे मी ट्रीटमेंट घेतली. खूपच चांगलं झालेलं माझ्यासाठी तरी. आधी कसं वाटायचं केस कमी झालं? खूप टेन्शन आलं होतं की केस इतके गळत आहेत, काय करावं. मग मी यांची ॲड बघितली आणि लगेचच त्यांना कॉन्टॅक्ट केलं. हे नक्कीच आश्चर्यजनक आहे की वयाच्या 60नंतर सुद्धा इतके छान पद्धतीने केस डोक्यावर उगवू शकतात. डॉक्टर, जंक फूड किंवा फास्ट फूडमुळे सुद्धा केसांवर परिणाम होतो का? कारण आजच्या काळामध्ये बघायला गेलं तर तरुण कशाला अगदी लहान वयापासूनच मुलांमध्ये जंक फूड, फास्ट फूड याची जास्त क्रेज असते. मॅडम, या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या अगोदर मी अगोदरच्या प्रश्नाशी रिलेटेड थोडंसं बोलू इच्छितो. आपण आतापर्यंत 3 रुग्णांचा अभिप्राय बघितलेला आहे. तर एक होते 25 वर्षाचे, दुसरे होते 40 वर्षाचे, हे मॅडम होते 60 वर्षाचे. तर पहिला प्रश्न तुमचा होता की 50 नंतर केस उगवणं थांबतं का किंवा काय? तर मला वाटतं या तिन्ही अभिप्रायामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर छानपैकी आलेलं आहे की कुठल्याही वयामध्ये नवीन केस उगवू शकतात. आता आपण जंक फूड कडे वळूया. जंक फूडमुळं आपल्या पूर्ण शरीराला कमी नरिशमेंट मिळतं आणि शरीरामध्ये जे नरिशमेंट मिळायला पाहिजे, बॉडी काय करते की ते नरिशमेंट पहिले व्हायटल ऑर्गन्सला फॉरवर्ड करते, म्हणजे हार्ट, लंग्स, ब्रेन. आणि केस हा शरीराच्या दृष्टीने कमी महत्वाचा ऑर्गन आहे. त्यामुळं एकतर पहिलेच जंक फूडमुळे कमी नरिशमेंट मिळतंय आणि ते व्हायटल ऑर्गन्सला गेल्यामुळं केसांपर्यंत काहीच येत नाही. त्यामुळं काय होतं की रूट्स अजून वीक होत जातात आणि फॉलिकल मधून केस गळती वाढायला लागते. तर त्या केस गळती वाढायला लागते आणि नवीन केस येणं थांबून जातात. आणि हेच कारण आहे की टक्कलपणची सुरुवात याच मोमेंटला सुरू होऊन जाते. मग यासाठी काय काळजी घ्यायला हवी डॉक्टर, काय सांगाल थोडक्यात? म्हणजे प्रत्येकाने आपल्या खाण्यापिण्यामध्ये काय बदल करायला हवेत? एकदम चांगला प्रश्न आहे, ज्याच्यासाठी आमचे सगळे जण उत्सुक आहात ऐकायला. तर पहिली गोष्ट म्हणजे लाईफस्टाईलमध्ये काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जेवण वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे, फर्स्ट थिंग. सेकंड, झोप कमीत कमी 6 तास खूप आवश्यक आहे. त्यानंतर वॉटर इनटेक सफिशियंट पाहिजे. आणि आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की स्ट्रेस सुद्धा एक महत्वाचं कारण झालेलं आहे केस गळतीमध्ये आणि टक्कलपणमध्ये. अनुवांशिक टक्कलमध्ये सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो. तर त्याच्यासाठी प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत थोडेसे फ्रुट्स, सीझनल फ्रुट्स घेतले गेले पाहिजे. आवळा घेतला गेला पाहिजे, त्याच्यानंतर डाळिंब घेतले गेले पाहिजे, बदाम घेतले गेले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या आहारामध्ये दूध असलं पाहिजे. ज्यांना दूध डायजेस्ट होत नाही त्यांनी फ्रूट ज्यूस घेतले गेले पाहिजे असे, किंवा गुळ शेंगदाणे घेतले गेले पाहिजे. ज्यांना एनिमियामुळे केस गळती होते त्यांनी गुळ शेंगदाणे किंवा चिक्की. मी असे साधे जे गोष्टी सांगतो जे आपल्या घरात उपलब्ध असतात, जे आपण रेग्युलर घेतल्यामुळे केस गळतीत आपण टाळू शकतो किंवा हे केसांच्या समस्यातनं थोडक्यात सुटका करून घेऊ शकतो, हे सांगतोय. तर एवढं जरी काळजी घेतली तरी आपण या समस्येपासून दूर राहू शकतो. अगदी सोपे आणि सहज उपलब्ध होणारे पदार्थ, सहज उपलब्ध होणारे वस्तू तुम्ही सांगितले आहेत की ज्यामुळे
त्या जर रोज खाल्ल्या तर निश्चित टक्कलपणा तर येणार नाही. डॉक्टर, पुढचा एक प्रश्न असा होता की सोरायसिस ऑफ स्काल्प म्हणजे नेमकं काय असतं, कारण हा शब्द आजकाल सगळ्यांच्याच तोंडून ऐकायला मिळतोय. हो हो हो, सोरियासिस ऑफ स्काल्प हे एक स्किन डिसीज आहे. हे एक सायकोसोमॅटिक इलनेस आहे, म्हणजे हे शरीराशी आणि सायकोलॉजीशी दोघांशी निगडीत आहे. एक विचित्र आजार आहे. पण याची सुरुवात कुठून होते तर थोडंसं डॅन्ड्रफ सुरू झाला, त्याला जर ट्रीटमेंट नाही झाली तर त्याचं रूपांतर क्रस्ट फॉर्मेशनमध्ये होतं. क्रस्ट फॉर्मेशनला सुद्धा जर ट्रीट नाही केलं त्याच्या खाली पस फॉर्मेशन होतं आणि त्याच्यानंतर हे त्याचं रूपांतर सोरियासिसमध्ये होतं, जे की एक खूप विचित्र आजार आहे. तर याला टाळण्यासाठी मी असं ॲडवाईस करेल की डॅन्ड्रफ सुरू झाला की लवकर हेअर डॉक्टरमध्ये येऊन त्याचं ट्रीटमेंट करून घ्या, जेणेकरून ह्या विचित्र आजारापासून आपली सुटका नक्कीच होऊ शकते किंवा याला आपण नक्कीच टाळू शकतो. सोरायसिस असलेल्या तुमच्या एका रुग्णाची क्लिप सुद्धा आहे आपल्याकडे. काय त्यांची नेमकी प्रतिक्रिया आहे ती आपण आता पाहूयात. माझं वय 24 वर्ष आहे. सुरुवातीला ट्रीटमेंट घ्यायच्या पहिले माझी हेअरची कंडिशन अशी होती, जेणेकरून मी ते ट्रीटमेंट घेतल्यापासून मला बराच फरक पडलाय. केस गळणं थांबलाय आणि डॅन्ड्रफ पण गेलाय आणि नवीन हेअर ग्रोथ झाली आहे. ओके, बरंच डिफरन्स दिसतोय आपल्याला 5-6 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये. जे टक्कल पण दिसतंय अगोदरच्या फोटोमध्ये ते कम्प्लिटली तुमचं भरलेलं आहे. ओके, कसं वाटतं मग आता? आता मला एक कॉन्फिडंट फील होत आहे आणि एक चांगला अनुभव आहे. ओके, अगोदर कसं वाटायचं तुम्हाला? अगोदर कुठेही जायच्या वेळेस थोडंफार जरी ऑइली झाली स्किन तर ते एकदम दिसून यायचं. ते कॉन्फिडंट नव्हतं वाटत आणि चांगलंही नव्हतं वाटत. ओके, सो सॅटिस्फाईड विथ द ट्रीटमेंट? हो हो. डॉक्टर, याच संदर्भात मला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही म्हणाल की डॅन्ड्रफ झाल्यावर ट्रीटमेंट घ्यायला हवी, हे लक्षात कसं येईल पण की हा डॅन्ड्रफ आहे की सोरायसिसची सुरुवात आहे? डॅन्ड्रफ म्हणजे एकदम पावडर फॉर्म असते, तयार झालेले असतात. इचिंग प्रचंड खाज आलेली असते, त्याच्यावर असे दाट थर आलेला असतो. हे सोरियासिस आहे. तर हे सोरियासिस किंवा डॅन्ड्रफ आहे हे डॉक्टर ठरवतो. तुम्हाला जनरल व्यक्तीला हे लवकर समजणार नाही की हे सोरियासिस आहे का नुसतं डॅन्ड्रफ आहे. त्यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात डॅन्ड्रफचं झालं असेल तर त्याला साधेपणानं घेऊ नये, लगेचच डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, पण मला आणखी या संदर्भातला एक प्रश्न विचारायचा होता. मार्केटमध्ये असे भरपूर शॅम्पू आहेत की त्याबद्दलच्या जाहिराती सुद्धा दाखवल्या जातात की हा शॅम्पू वापरला की लगेचच डॅन्ड्रफ जाईल. हे कितपत सत्य आहे किंवा मग ट्रीटमेंट घेणं कितपत आवश्यक आहे डॅन्ड्रफ झाल्यावर लगेचच? जसं थोड्या वेळापूर्वी मी सांगितलंय की केस शरीराचाच भाग आहे. केसांमध्ये काही जरी प्रॉब्लेम झाला तर तो शरीराशी निगडीत असतो. तर त्याच्यासाठी दुहेरी ट्रीटमेंट खूप गरजेची असते, इंटरनल अँड एक्सटर्नल ट्रीटमेंट. आणि हे जे एक्सटर्नल ट्रीटमेंट असतात याच्यानी तुम्ही मला सांगा की इंटरनल प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? फॉर एक्झाम्पल, जर केस गळती एनिमियामुळे आहे, एनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे, आता ते पूर्ण शरीरामध्ये कमी झालेले, त्यामुळे हेअरफॉल होतोय, डॅन्ड्रफ होतोय किंवा काही प्रॉब्लेम होत आहे, तर नुसतं शॅम्पू लावून तो शरीरातली झीज कमी होईल का? नाही होऊ शकत. त्यासाठी रेग्युलर इंटरनल एक्सटर्नल ट्रीटमेंट पण गरजेचं असतं. आणि एक्सटर्नल ट्रीटमेंटमध्ये आपण लेझर ट्रीटमेंट पण देतो, ज्याचा सुद्धा खूप छान परिणाम होतो आणि लवकर या प्रॉब्लेम मधून सुटका होऊ शकते. टक्कल पडण्याआधीच जर प्रिव्हेन्शन म्हणून रूट ग्रो ट्रीटमेंट जी तुम्ही सांगताय ती जर घेतली तर कितपत फायद्याची असते किंवा ती घ्यायला हवी का? एकदम चांगला प्रश्न आहे मॅडम. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजार होण्याची वाट कशाला बघतात? मी असा सल्ला देईल की ज्यांच्या वडिलांना टक्कल आहे किंवा त्यांच्या काकांना टक्कल आहे किंवा मामांना टक्कल आहे तर तुम्हाला टक्कल येण्याची दाट शक्यता आहे, कारण तुमच्या जीन्समध्ये तो प्रॉब्लेम आहे. तर प्रिव्हेन्शन म्हणून तुम्ही रूट ग्रो ट्रीटमेंट हेअर डॉक क्लिनिक मधलं घेऊ शकता, ज्याच्यामुळे एक्झिस्टिंग हेअर रूट स्ट्रॉंग होणार, प्लस जिथं जिथं हेअरफॉल झालंय तिथं रिग्रोथ होणार. याच्यामुळं तुमचं जे येणारं बाळनेस आहे याला नक्कीच 5-10 वर्षासाठी पुढे ढकलता येऊ शकते किंवा टाळता येऊ शकते. त्यामुळं प्रिव्हेन्शन म्हणून रूट ग्रो ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही म्हणताय की प्रिव्हेन्शन म्हणून रूट ग्रो ट्रीटमेंट घेणं चांगलं आहे, पण मग ही कुठल्या वयात घ्यायला हवी? याला काही वयाचं बंधन आहे का? की अगदी लहान वयातल्या मुलांमध्ये जर आपल्याला वाटत असेल की यांना केस खूप कमी आहेत तर त्यांना सुद्धा आपण ही ट्रीटमेंट देऊ शकतो का?
साधारण 16व्या वर्षानंतर प्रिकॉशनरी म्हणून हे घेण्यास काही हरकत नाही, कारण 16व्या वर्षापासून हे प्रॉब्लेम जास्त दिसून येत आहेत. तर 16व्या वर्षाच्या खाली आपण एखाद्या वेळेस अंदाजे धकवू शकतो, पण 16व्या वर्षानंतर ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. कारण या वयामध्ये 10वी 12वी हे वय चालू असतं आणि या दरम्यान खूप स्ट्रेस फेस करत असतात, हार्मोन चेंजेस होत असतात. आणि जर वडिलांनाही टक्कल आहे किंवा मामा किंवा काकांना टक्कल आहे तर या केसेसमध्ये जास्त टक्कल येण्याची शक्यता असते. किंवा ज्यांचं सिडेंटरी लाईफ आहे की एक्सरसाइज होतच नाहीये, झोप व्यवस्थित होत नाही, या लोकांनी नक्कीच प्रिव्हेन्शन म्हणून हे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आणि याच्यासाठी हेअरडॉक क्लिनिक पुणे, नाशिक, औरंगाबाद येथेच यायची काही आवश्यकता नाही. बाजूचे जे फोन नंबर्स आहेत त्याच्यावर आमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला तर तुम्ही नांदेड, परभणी, कोल्हापूर कुठं जरी असलात तरी तुम्हाला ट्रीटमेंट आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. तुमची औषधं सुद्धा उपलब्ध आहेत? ऍक्च्युली हे जे आहे हेअरडॉक ट्रीटमेंटचं रूट ग्रो ट्रीटमेंट जे आहे हे कस्टमाइज ट्रीटमेंट आहे. म्हणजे आमचे टीम ऑफ डॉक्टर्स पहिले पेशंटचं ऍक्च्युअल कॉज काय आहे ते शोधून काढतात आणि त्या कॉजच्या हिशोबाने ट्रीटमेंट दिलं जातं. थोडक्यात सांगायचं म्हणजे कारण बघून मग उपचार दिलं जातं. प्रत्येकाच्या प्रॉब्लेमचं वेगवेगळं कारण असतं. कोणाला डायटरी प्रॉब्लेम्स असतात, कोणाला स्ट्रेसमुळे आलेलं असतं किंवा इतर बरेच कारण आहे, 40 कारण आहे ज्याच्यामुळं केस गळती होते किंवा टक्कल पण येतं. तर ते इव्हॅल्युएट करून मग औषधं दिली जाते. त्यामुळे हे जनरली सगळीकडे उपलब्ध नसतात, हे फक्त हेअरडॉक हेअर क्लिनिक मध्येच हे ट्रीटमेंट उपलब्ध असतात. डॉक्टर, परदेशातले काही रुग्ण सुद्धा तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतात, तर त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट नेमकी कशी असते? परदेशातले जे रुग्ण असतात किंवा जसं मी आता सांगितलं की बाहेरगावचे जे रुग्ण आहेत आउट ऑफ पुणे, नाशिक, औरंगाबाद, तर यांच्यासाठी सुद्धा टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन वरती त्यांच्याशी त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतलं जातं. व्हॉट्सअपवर त्यांचे फोटोज मागवले जातात आणि त्यांचा बेस समजून मग त्यांना त्यांचं जे ट्रीटमेंट आहे हे पाठवलं जातं. आणि त्यांना नुसतं पाठवलं जात नाही तर रेग्युलर सपोर्ट दिला जातं की ते ट्रीटमेंट कसं घ्यायचं, मॉनिटरिंग केलं जातं किती फरक पडतोय आणि या प्रकारे त्यांना याच्यातनं सुटका होते. त्यामुळे आमचे बरेच पेशंट USA आणि अब्रॉड बऱ्याच ठिकाणी आहेत की ज्यांना बराच फायदा झालेला आहे आणि आधीच्या एपिसोडमध्ये त्यांचे आम्ही अभिप्राय पण तुम्हाला दाखवलेले आहे. डॉक्टर, वेळ संपत आलेली आहे आपल्या कार्यक्रमाची, पण जाता जाता जे लोक आता हा कार्यक्रम बघतात त्यांना काय सांगाल? नेमकं त्यांनी त्यांचं लाईफस्टाईल कसं ठेवायला हवं जेणेकरून टक्कलपणा येणार नाही किंवा हेअरफॉल होणार नाही? पहिली गोष्ट महत्वाची की हायजेनिक कंडिशन चांगली पाहिजे. जेंट्स असतील तर त्यांनी रेग्युलर हेड वॉश घेतलं गेलं पाहिजे. कारण आजकाल काय होतं की आपल्याला रेग्युलरली घाम येतो, घामावरही पोल्युशनचा थर जमा होतो. तो जर व्यवस्थित क्लीन नाही झाला तर त्याचं रूपांतर डॅन्ड्रफ मध्ये होतो. डॅन्ड्रफ झाला की हेअर रूट्स वीक होत जातात, केस गळती सुरू होते, टक्कल पण येतं आणि हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. तर पहिलं आहे हायजेनिक कंडिशन चांगलं ठेवलं पाहिजे. लेडीज असतील तर आठवड्यातनं कमीत कमी 2 वेळेस तरी त्यांनी हेड वॉश घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर वेळेवर झोपलं पाहिजे, वेळेवर उठले पाहिजे, म्हणजे एक 6 तासाची झोप झाली पाहिजे. जास्त लेट नाईट जागरण नाही करायला पाहिजे. त्याच्यानंतर खाण्यामध्ये मी जे टिप्स दिलेले आहेत थोडेफार ते फॉलो केले पाहिजे. थोडंसं प्राणायाम केलं पाहिजे, पाणी भरपूर पिले पाहिजे, जेणेकरून ते नुसतं केसांच्याच प्रॉब्लेममधून नाही तर त्यांचं पूर्ण शरीर एकदम फिट आणि हेल्दी राहील आणि याच्यामुळे आपलं भारत एकदम हेल्दी अँड फिट राहील, ही माझी अपेक्षा आहे. थोडक्यात शरीर सुदृढ असेल तर केसांच्याही समस्या फारशा उद्भवणार नाहीत. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि हेअर ट्रीटमेंट इतकी छान सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर हितगुजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.